ती माय गोष्ट सांगायची आणि आम्ही हू हू करून त्या गोष्टीला ते जी मौखिक परंपरा होती ग्रामीण भागात पूर्वी म्हणजे साधारणतः 70च्या दशकात किंवा त्याच्या 60च्या त्याच्या पूर्वीची ती म्हणजे परंपरेनं ते सगळं चालत यायचं. तर त्यावेळेस तशी एक पद्धत होती की जो कथा सांगणारा असायचा तो म्हणायचा हुंकारा दे. म्हणजे हुंकारा द्यायला म्हणजे तो ऐकून राहिला असं सांगणाऱ्याला वाटायचं. अंधारा असायचा, झोपलेले असायचे, गोधड्यावर पडलेले, खाटेवर पडलेले. हुंकारा बंद झाला की अरे झोपला कर बाबू, नाही नाही नाही, मग पुढचं मग असं वाक्य परत ते किंवा 2-3 वाक्य झाल्यानंतर हुंकारा द्यावा लागायचा. म्हणजे रिस्पॉन्स ज्याला म्हणतो आपण, प्रतिसाद, की आम्ही ऐकतोय म्हणून. आणि मग मला ती लहानपणीच सवय लागली होती ती. आणि मग त्या राजा राणीच्या कथा, ते अद्भुत विश्व, त्यात म्हणजे अतिशयोक्ती असायची, चमत्कार असायचा, प्राणी बोलायचे, पक्षी बोलायचे, पण ते मोठं सुंदर लागायचं. त्यातून मला अशी सवय लागली की त्या आई सांगत असताना त्यावेळेस ऐकतानासुद्धा किंवा दुसऱ्या दिवशी एकटा असताना, कुठे शेतारानावर गुरामागा असताना, मग ते कल्पनेनं ते सगळं विश्व साकार करण्याची सवय लागली. आणि कथा लेखनासाठी किंवा कादंबरी लेखनासाठी जो पहिला गुण आवश्यक आहे तो म्हणजे इमॅजिनेशन, कल्पकता. तर ही कल्पकता माझी तिथं वाढीला लागली. त्याच्यानंतर विशेषतः श्रावण महिन्यामध्ये गावात पोथ्या असायच्यात, पोथ्या लागायच्या तेव्हा घरोघरी. या गल्लीत वेगळे, या गल्लीत हरिविजय, त्या गल्लीत पांडव प्रताप, त्या गल्लीत रामविजय, भागवत. तर ती कथा सांगण्याची अशी पद्धत होती की एक जण ते पोथी वाचून दाखवायचा आणि दुसरा ते फोडून सांगायचा. मग त्यात खूप मोठी मजा यायची. म्हणजे त्यानं